नमस्कार मित्रांनो, AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा फुगा फुटण्याच्या मार्गावर आहे का, अशी चर्चा वेळोवेळी कानावर येते. त्याचप्रमाणे AI कशा प्रकारे सगळ्या नोकऱ्या खाऊन टाकणारे, आपली पदवी पदव्युत्तर शिक्षण सगळ्याच गोष्टी कशा बिन उपयोगाच्या ठरवणार आहे, याचीही चर्चा आपल्याला ऐकू येते. भारत आणि त्याच्यातही महाराष्ट्र या दोन्ही चर्चांमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. कारण एका प्रकारे जगातला सगळ्यात मोठा IT उद्योग ज्याच्यामध्ये श्रमशक्ती गुंतलेली आहे, जिथे लोक काम करतात ITमध्ये, ते भारतात आहे. आणि दुसरी गोष्ट, जगाची डेटा सेंटर राजधानी म्हणून बिरुद मिरवण्यासाठी महाराष्ट्र धडपडत आहे. तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कुठलीही मुलाखत ऐका, त्यात ती तिसऱ्या मुंबईमध्ये डेटा सेंटर आणि कशा प्रकारे AI क्षेत्रात जगाचं डेटा सेंटर कॅपिटल म्हणून महाराष्ट्र पुढे येण्यासाठी प्रयत्न करते हे कानावर पडतं. हा जो व्हिडिओ आहे त्याची पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो, कारण माझं काम येथे मधमाशीसारखं आहे, फुलातनं मध उचलून तो वाहून तुमच्यापर्यंत आणणं. मी काही AI तज्ज्ञ नाही आहे, पण एक ब्लूमबर्ग या यूट्यूब चॅनलवर चर्चा ऐकली आणि अतिशय उद्बोधक अशी चर्चा होती. आणि चर्चेमध्ये येल बिझनेस स्कूलचे गोविंद मुकुंदा म्हणून त्यांची मुलाखत होती. आणि त्याच्यात त्यांनी असं भाकीत वर्तवलं होतं की जरी AI बद्दल प्रचंड उत्सुकता असली आणि प्रचंड गुंतवणूक त्याच्यात होत असली, तरी हा फुगा तयार होतोय आणि तो फुगा कदाचित फुटू शकतो. आता त्याचं उदाहरण देताना त्यांनी त्याबद्दल सांगताना त्यांनी अनेक उदाहरणं दिली. त्यांचं म्हणणं आहे की AI बद्दल जे सगळं आकर्षण लोकांच्या मनात निर्माण होतं आहे, कारण सगळी माणसाची कामं, खास करून सेवा क्षेत्रामध्ये सॉफ्टवेअर कोड तयार करणं, एखादं चित्र तयार करणं, निबंध लिहिणं, लेख लिहिणं, कुठलंही म्हणजे जी माणसं संगणकावर बसून जी कामं करतात ती AI एका झटक्यात करू शकतो. आणि त्यामुळे माणसं कामाला लावायची, जी AI जर 100 माणसाचं काम करू शकत असेल तर जगातल्या अनेक समस्या त्याच्यातनं सुटू शकतात. पण हे AI काय करू शकतो, त्याच्यापेक्षा AI कसं करू शकतो, तो प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. त्यांनी सांगितलं की एडिसननी विजेच्या दिव्याचा शोध लावला. म्हणजे संपूर्ण जग हलवून टाकणारा हा शोध होता, कारण त्यापूर्वी आपण वीज पडताना बघत होतो, पण त्या विजेवर दिवा पेटवणं शक्य झालं नव्हतं. एडिसननी तो शोध लावला. पण एडिसननी दिवा लावणं ते आज घरभरात प्रत्येक घरामध्ये 5, 10, 20 तुम्ही कुठले दिवे लावता त्याच्यावर दिवे असणं, रस्त्यात दिवे असणं, सगळीकडे दिवे असणं, सगळं जग प्रकाशमान होणं, यामध्ये 100 वर्षाचा कालावधी लोटला. कदाचित अमेरिकेपुरतं, युरोपपुरतं हा कालावधी 25, 30, 50 वर्षाचा असेल. याचं कारण एडिसननी त्याच्या हयातीत फक्त 400 दिवे लावले. कारण दिव्याचा शोध लावणं आणि जगभर रोषणाई करणं या दोन गोष्टींमध्ये मूलभूत फरक आहे. आणि त्यामुळे जेव्हा एडिसननी दिव्याचा शोध लावला, म्हणून बल्ब इंडस्ट्रीमध्ये, जे इलेक्ट्रिक बल्ब बनवण्याच्या इंडस्ट्रीमध्ये जर लाखो करोडो रुपये जर किंवा डॉलर जर गुंतवले गेले असते, तर हे सगळं अपयशी ठरणार होतं. कारण जरी तुम्ही 10 लाख दिवे बनवले, 10 कोटी दिवे बनवले, तरी ते दिवे लावायला लागणारं वायरिंग, त्याच्यासाठी तयार करण्याला लागणारे इलेक्ट्रिशियन, त्याच्यासाठी लागणारं ॲल्युमिनियम किंवा कॉपर म्हणजे तांबं किंवा ॲल्युमिनियम, या सगळ्या गोष्टींची सप्लाय चेन करायला वेळ लागणार होता. आणि आपल्याकडे कसं होतं, जेव्हा एखादा नवीन शोध लागतो तेव्हा त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतवले जातात, परंतु त्याच्या मागच्या गोष्टी आहेत त्या गुंतवण्यात, त्याची गुंतवणूक करण्यात, त्या तयार करण्यात आपला वेग कमी पडतो, आपली तयारी कमी पडते. हे का सांगितलं जात आहे? कारण आता जी गोष्ट समोर येत आहे AIच्या बाबतीत, सुरुवातीला जे तंत्रज्ञान आलं, अनेक कंपन्यांनी माणसांच्या जागी AI कामाला लावलं, किंवा प्रत्येक आपले जे इंजिनियर आहेत, सॉफ्टवेअर इंजिनियर, किंवा त्यांना प्रत्येकांना त्यांच्या वर्क स्टेशनवर AI त्यांना ची सोय उपलब्ध करून दिली की तुम्हाला जे काम करायचं आहे ते तुम्ही AIच्या मदतीने करा, तुमचा रोल फक्त ते
तपासण्यापुरता राहायला पाहिजे किंवा एआयला आज्ञा देण्यापुरता राहायला पाहिजे, आणि भविष्यात तेही तुमची गरज नाही, कदाचित ते सगळंच ऑटोमेटेड स्वरूपात एआय करेल. पण त्याची जी कॉस्ट आहे, त्याचा जो खर्च आहे, तो आता अनेक कंपन्यांना वाटायला लागलं की माणूस ठेवण्यापेक्षा हे जास्त महाग आहे. म्हणजे हे खरं आहे की एआय पटकन तो काम करू शकतो, पण जर मी तेवढं मनुष्यबळ लावलं तर कदाचित मला त्यांच्या पगाराचा जो खर्च होईल त्याच्यापेक्षा जास्त खर्च एआयचा होतो. कारण त्याच्यासाठी मला नवीन कॉम्प्युटिंग पॉवर तयार करावी लागते, त्याच्यासाठी मला डेटा सेंटर्सची मदत लागते, त्याच्यासाठी मला त्या सगळ्या ज्या कंपन्या आहेत त्यांचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं. या सगळ्या एआय कंपन्या आहेत त्या लोकांना वापरायला फुकट देत आहेत, म्हणजे तुम्हाला ते आकृष्ट करण्यासाठी फुकट किंवा महिना 400 रुपये, महिना 800 रुपये स्वस्त दरात देत आहेत. पण जर तुम्हाला एंटरप्राइज लेवलला वापरायचं असेल, जर तुम्हाला व्यावसायिकदृष्ट्या ते वापरायचं असेल, तर त्याचा जो खर्च आहे अजूनही त्याचा कुठेतरी मेळ बसत नाही आहे. अनेक कंपन्यांना वाटतंय की, आणि हे इकडच्या गल्लीबोळातल्या लघु मध्यम उद्योगांचा विषय नाही आहे. बातमी अशी आली की अगदी मायक्रोसॉफ्टसारख्या बलाढ्य कंपनीनी क्लॉड ही जी आघाडीची एआय कंपनी आहे, ज्याच्याबरोबर मायक्रोसॉफ्टची काहीतरी भागीदारी आहे, ते गुंतवणूक आहे, त्या आपल्या कर्मचाऱ्यांना, बऱ्याचशा कर्मचाऱ्यांना या क्लॉडचा वापर करायला मज्जाव केला, कारण तुमचा खर्च खूप जास्त होतोय. म्हणजे ही जर झळ मायक्रोसॉफ्टसारख्या मोठ्या कंपन्यांना बसत असेल तर आज ना उद्या या सगळ्या गोष्टी जगात इतरत्रही जाणवणार आहेत. दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला एआयच्या बाबतीमध्ये की एआय काही असा उद्योग नाही आहे की जो आत्ता तरी शून्यातनं नवनिर्मिती करतोय. म्हणजे त्यांनी सांगितलं एअरलाईन इंडस्ट्री आहे की तुम्ही विमानसेवा सुरू झाली, एक विमान उडलं, 10 विमानं उडायला लागले की त्याच्यामुळे सगळं जग बदलतं. लोक करोडोंच्या संख्येने प्रवास करायला लागतात. प्रवास करायला लागलं की पर्यटनाला बळ मिळतं, व्यापार वाढतो, गुंतवणूक वाढते, शिक्षणासाठी तुम्ही दुसऱ्या देशात जाऊ शकता. त्याचं एनेबलर एअरलाईन इंडस्ट्री आहे. तसं एआय आत्तापर्यंत काय करते की जी सध्या आपण कामं करतोय तीच कामं सप्लिमेंट करते. तिसरा मुद्दा त्याच्यात त्यांनी सांगितला की एआयमुळे जे परिणाम होत आहेत, म्हणजे काय होतंय की एआयसाठी प्रचंड प्रमाणात वीज लागते. आता त्यामुळे सगळे देश, खास करून पाश्चिमात्य देशांमध्ये जागे झाले आणि आता आपण मॉड्युलर न्यूक्लिअर रिॲक्टर आणि वीज तयार करूया, सौर ऊर्जा, वीज तयार करायला लागलं तर लक्षात येतं की ट्रान्समिशन लाईनमध्ये गडबड आहे. जी गोष्ट भारतात 2 आठवड्यापूर्वी झाली की वीज एवढी तयार झाली, पण कुठेतरी विजेचं एका ठिकाणून दुसरी ठिकाणी जे वहन करावं लागतं ते जर इन्फ्रास्ट्रक्चर पुरेसं नसेल तर मग त्याच्यावर ताण येतो, लोड शेडिंग होतं. आपल्याकडेही थोड्या वेळ लोड शेडिंग अनेक ठिकाणी या उन्हाळ्यात होताना दिसलं. असं नाही आहे की वीज कमी आहे, पण त्याचं वहन करण्यामध्ये काहीतरी अडचणी येतात. पाश्चिमात्य देशांमध्ये इतके सगळे ते सेवा क्षेत्रावर अवलंबून आहेत की त्यांच्याकडे इलेक्ट्रिशियनच नाही आहेत. आपल्याकडे इलेक्ट्रिशियन आहेत, पण ते कोण आहेत हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही, कुठून येतात ते. आणि त्यामुळे जर इलेक्ट्रिशियनचा भाव वाढणार असेल तर कोणाच्या खिशात पैसे जाणार आहेत हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. पण त्याच्यासाठी लागणारं जे वायरिंग आहे, त्याच्यासाठी लागणाऱ्या कंपन्या, वायर कंपन्या, हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर लागेल ह्याचा आपण अंदाजच व्यक्त केला नव्हता. आता त्याच्यासाठी लागणारं ॲल्युमिनियम आहे, तर आता आखातात युद्ध सुरू आहे आणि ॲल्युमिनियमचे 50% सप्लाय जवळजवळ या आखाती देशांमधनं होतो. आता तो सप्लाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. म्हणून म्हटलं की त्याच्यामध्ये ज्या बॉटलनेक्स आहेत तयार होतात. म्हणजे एकीकडे माणसाचं काम स्वस्त पडतं, दुसरीकडे सप्लाय चेन त्याच्याबरोबर नाही आहेत, तिसरी गोष्ट त्याच्यासाठी लागणारी स्किल्स, म्हणजे एआय इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी लागणारी स्किल्स आहेत ती कुठेतरी कमी पडत आहेत. चौथा मुद्दा आहे की पाश्चिमात्य देशांमध्ये सगळीकडे एआयला प्रचंड, डेटा सेंटरला प्रचंड विरोध होतोय. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आमची वीज त्या डेटा सेंटरला देताय, कारण आपल्यासारखा समाजवाद बाकीच्या देशांमध्ये नाही आहे. आपण जरी स्वतःला मुक्त आर्थिक धोरण वगैरे स्वीकारलं असलं तरी आपण अजून समाजवादीच आहोत, बरेचसे समाजवादी, भाजप असो काँग्रेस असो. पण बाकीच्या देशांमध्ये काय की जर वीज कंपनीला वाटलं की सामान्य ग्राहक 5 रुपये युनिटला वीज घेत आहेत आणि डेटा सेंटर 15 रुपये युनिट घेत आहेत, ते डेटा सेंटरला देतील. सामान्य लोकांच्या घरात वीज आली काय नाही आली काय त्यांना फरक पडत नाही, कारण हा भांडवलशाही आहे. आणि त्यामुळे एकीकडे विजेची टंचाई जाणवायला लागली आहे, कारण विजेची टंचाई म्हणजे विजेचे दर वाढले तर मग लोकांना उन्हाळा असूनही AC बंद करा, थंडी असूनही कूलिंग म्हणजे त्याचं हिटिंग कमी करा, अशा गोष्टी कराव्या लागतात, कारण त्यांना विजेचं बिल परवडत नाही, विजेचं बिल जास्त यायला लागले. दुसरी गोष्ट, या सगळ्या डेटा सेंटरमुळे कंटिन्युअस एअर कंडिशनिंग चालू ठेवल्यामुळे उष्मा हवेत निर्माण होतो. काही जण म्हणतात की आता नवीन तंत्रज्ञान आलं आहे त्याच्यामुळे तो होत नाही, मी त्याच्यामध्ये पडत नाही. पण या कारणांमुळे
पाश्चिमात्य देशांमध्ये, खास करून अमेरिकेतल्या प्रगत राज्यांमध्ये ही डेटा सेंटर्स आमच्याकडे नकोत, ही दुसरीकडे ठेवा आणि आम्हाला AIचे फायदे घ्यायचे, पण आम्हाला त्याची कॉस्ट, त्याचा खर्च आम्हाला तो आम्हाला भोगायचा नाही, असं एक वातावरण निर्माण होते. कदाचित हे एखादा आणखीन एक नवीन शोध लागेल आणि हे सगळे प्रश्न आहेत ते सोडवले जातील. असं नाही आहे की सगळे प्रश्न निर्माण होऊन ते मोठे होत जातात. जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा जगामध्ये त्याचं उत्तर शोधलं जातं. जर ते उत्तर वेळेत शोधलं गेलं तर मग तो प्रश्न जाणवत नाही आणि त्यामुळे ही शेवटी ससा कासवाची शर्यत असते. कधी कधी ससा जोरात धावत जातो आणि रेस जिंकतोय, कधी कधी ससा वेगाने धावत जातो आणि मग त्याला डुलकी लागते आणि मग कासव हळूहळू पाठी असतं ते जिंकतं. पण AIच्या बाबतीत त्यांना असं वाटतंय की कुठेतरी आत्तापर्यंत कसं होतं की इतकी सगळी एक्साइटमेंट होती. अमेरिकेतही बघा ते शेअर बाजार प्रचंड वाढला आहे. त्याच्यातही मुख्यतः हे ज्या सगळ्या 5-6 बिग टेक कंपन्या आहेत त्यांची व्हॅल्युएशन कोणाची $4 लाख कोटी, कोणाची $5 लाख कोटी, असं म्हणतात. इलॉन मस्कच्या याचं $7 लाख कोटी वगैरे एवढं व्हॅल्युएशन, म्हणजे एवढे प्रचंड व्हॅल्युएशन खरंच व्यावहारिक आहे का? खास करून तेव्हा जेव्हा याच्यामुळे एका मध्यम वर्गाचा, सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या मध्यम वर्गाचा रोजगार याच्यातनं पूर्णपणे हिरावला जात असणार. भविष्यात कदाचित नवीन रोजगार तयार होईल, नवीन नोकऱ्या तयार होतील, नवीन धंदे करायला तुम्हाला त्याच्यातनं संधी मिळू शकेल. पण ज्यांच्या नोकऱ्या जातील त्यांनाच ते मिळतील असं नाही. बाजारात भरपूर लोक नवीन येत आहेत आणि याच्यामुळे जे परिणाम होणार आहेत ते पर्यावरणावरही परिणाम होणार आहेत, समाजावरही परिणाम होणार आहे. या जर सगळ्याचा आपण नीट व्यवस्थापन केलं तर AI अतिशय उपयुक्त गोष्ट आहे. माझं अजिबात म्हणणं नाही की आपण जगाच्या 20 वर्ष मागे राहिलं पाहिजे, आपण जगाच्या 2 पावलं पुढे राहिलं पाहिजे. पण ते जगाच्या बरोबरीने चालताना किंवा 2 पावलं पुढे चालत असताना सध्या जगात त्याच्यामुळे कशा प्रकारचं वातावरण तयार होतं आहे, त्याचे रोजगारावर, समाजावर, संस्कृतीवर कशा प्रकारे, पर्यावरणावर कशा प्रकारचे परिणाम होत आहेत, याकडेही आपलं लक्ष असलं पाहिजे. त्यातनं योग्य ते धडे आपण घेतले पाहिजेत, गिरवले पाहिजेत. आणि ज्या चुका अमेरिकेत केल्या जात आहेत, युरोपात केल्या जात आहेत, त्यातल्या जास्तीत जास्त चुका आपण टाळू कसू शकेल. काही चुका आपणही करू आणि चुका करूनही आपण त्याच्यातनं योग्य उत्तर शोधू शकू. पण यातल्या काही चुका त्यांनी केल्यात आणि त्या त्यांच्या लक्षात आलेत, त्या आपण टाळू शकू का, हा विचार खास करून AIच्या दृष्टीने आपण झेप घेत असताना हा विचार आपल्या मनात येणं स्वाभाविक आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.